अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. रशिया आणि चीनच्या पाठिंब्यानं कोलंबियानं या 15 सदस्यीय परिषदेच्या बैठकीची विनंती केली होती. व्हेनेझुएलाचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सॅम्युअल मोनकाडा यांनी सुरक्षा परिषदेला पत्र लिहून अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे एक वसाहतवादी युद्ध आहे. व्हेनेझुएलातील लोकनियुक्त सरकार पाडून त्या जागी अमेरिकेच्या तालावर नाचणारं सरकार बसवणं आणि देशातील नैसर्गिक साधन संपत्ती, विशेषतः जगातील सर्वात मोठ्या तेलसाठ्यावर कब्जा करणं हाच अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. अमेरिकेची ही कृती संयुक्त राष्ट्राच्या ध्येय धोरणांचं उल्लंघन असून कोणत्याही देशाच्या राजकीय स्वातंत्र्यावर किंवा भूभागावर बळाचा वापर करता येत नाही, असं मोनकाडा यांनी स्पष्ट केलं. या दोन देशांमधील तणावाबाबत यापूर्वी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये 2दा बैठका झाल्या आहेत.